हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण स्टोरी पाहत होतो, टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. ही जी स्टोरी आहे, या स्टोरीचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे क्वेश्चन लर्न केले. आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 5, मॅच द 3 कॉलम्स अँड रिराईट द टेबल गिवन बिलो. खाली 3 रकाने जुळवा आणि खाली दिलेला तक्ता परत लिहा. या ठिकाणी हे 3 टेबल दिलेले. फर्स्ट टेबल ऑक्युपेशन, सेकंड टेबल टूल्स आणि थर्ड टेबल ॲक्शन. ऑक्युपेशन मीन्स व्यवसाय, टूल्स म्हणजे त्या व्यवसायाला लागणारं साहित्य आणि ॲक्शन आपण त्या व्यवसायाला जे साहित्य लागतं त्या साहित्याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो, म्हणून त्याला म्हणतात ॲक्शन. मग या ठिकाणी फर्स्ट दिलेले टीचर, सेकंड कुक टीचर शिक्षक, कुक स्वयंपाक करणारा, टेलर कपडे शिवणारा, आर्टिस्ट या ठिकाणी कलाकार आणि मेकॅनिक म्हणजे यंत्रावर जो व्यक्ती काम करतो किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूचे जे कामं करतात किंवा गाडींची जे कामं करतात त्याला म्हणतात मेकॅनिक. तर अशा प्रकारे हे 5 ऑक्युपेशन या ठिकाणी दिलेले आहेत. मग या प्रत्येक ऑक्युपेशनची आपल्याला या ठिकाणी जोडी लावायचं आहे. मॅच द पेअर. मग या ठिकाणी टीचरला कोणकोणते टूल्स लागतात, तर या ठिकाणी यांनी हे टूल्स दिलेले. या ठिकाणी वेगवेगळे टूल्स दिलेले. मग या टूल्सपैकी कोणतं टूल्स हे टीचर यूज करतं. मग टीचर या ठिकाणी कोणते टूल्स वापरतात, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टीचरला कोणकोणते टूल्स लागतात. चॉक, बोर्ड, डस्टर, पेन आणि कॉम्प्युटर हे साहित्य टीचरला त्या ठिकाणी लागत असतं. मग टूल्स म्हणजे साहित्य. टीचर हे साहित्य ह्या साहित्याचा यूज करून त्या ठिकाणी टीचिंगचं जे वर्क आहे ते त्या ठिकाणी करत असतात. मग या साहित्याचा यूज करून टीचर कोणकोणते ॲक्शन करतात. मग टीचर राईट करतात, रीड करतात, रीड अलाउड, एक्सप्लेन करता, शो, आस्क क्वेश्चन, टेस्ट, एक्झामाइन, करेक्ट, हेल्प आणि एनकरेज या सर्व ॲक्शन हे टीचर करत असतात. मग अशा प्रकारे या ठिकाणी ही जोडी या ठिकाणी लावलेली आहे. टीचर त्या ठिकाणी टीचरचे हे टूल्स आणि टीचरच्या ह्या ॲक्शन्स. मग ह्या जोड्या मी माझ्या नोटबुकमध्ये लावून दाखवलेल्या आहेत, तर ते तुम्ही या नोटबुकमध्ये पाहू शकता. या ठिकाणी ऑक्युपेशन, टीचर, टूल्स आणि ॲक्शन. मग टीचरला कोणकोणते टूल्स लागतात. चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर. मग टीचर या वस्तूंचा, या टूलचा यूज करून कोणकोणते ॲक्शन करतात. राईट लिहितात, रीड वाचणे, अलाउड एक्सप्लेन मोठ्याने एक्सप्लेन करणे, शो दाखवतात, आस्क क्वेश्चन प्रश्न विचारतात, टेस्ट घेतात, एक्झामाइन करतात, करेक्ट हेल्प एनकरेज त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मदत करतात, त्यांचं धैर्य वाढवतात. अशा प्रकारे शिक्षक या गोष्टी या ठिकाणी करत असतात. त्यानंतर सेकंड ऑक्युपेशन आहे कुक. मग कुकला कोणकोणते टूल्स लागतात. पॉट्स, पॅन्स, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून, ग्राइंडर, मिक्सर हे टूल्स त्या ठिकाणी कुकला लागत असतात. मग कुक हे टूल्स वापरून कोणकोणते ॲक्शन करत असतात. तर वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टर, मिक्स, स्लाइस अशा वेगवेगळ्या ॲक्शन या ठिकाणी कुक हे करत असतात. वॉश म्हणजे वॉश स्वच्छ करणे, क्लीन स्वच्छ करणे, कट कापणे, बॉईल उकळणे, फ्राय करणे, स्टीम वाफवणे, बेक वाफवणे, रोस्ट भाजणे, स्टर मिक्स त्याबरोबर मिक्स करणे आणि स्लाइस म्हणजे वेगवेगळ्या फळांचे स्लाइस करणे. असे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या ॲक्शन्स आहे हे कुक करत असतात. त्यानंतर थर्ड आहे टेलर. मग टेलरला कोणकोणते टूल्स लागतात. सिसर कैची, टेप मेजर मोजण्यासाठी टेप लागतो, थ्रेड दोरा, निडल सुई, सिविंग
शिवण्यासाठी मशीन लागतं, शिविंग मशीन. कपडे शिवण्यासाठी मशीन लागतं. हे टूल्स टेलरला लागत असतात. मग टेलर हे टूल्स वापरून कोणकोणते ॲक्शन करतात? शिव, मेजर ते शिवतात, माप घेतात, कट कपडे कापतात, स्टिच कपड्यांवर स्टिच करतात, ड्राफ्ट डिझाईन कपड्यांवर वेगळे डिझाईन करतात, फोल्ड हेम त्याचप्रमाणे तिथं हातशिलाई करतात, ट्रिम अँड डेकोरेट त्याप्रमाणे त्या कपड्याला वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करतात, डिझाईन करतात. हे टेलरचे ॲक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिस्ट. मग आर्टिस्टला कोणकोणते टूल्स लागतात? पेन्स कलर देण्यासाठी पेन्स, नंतर पेन ब्रश त्या ठिकाणी ब्रशचा यूज करतात, क्रेयॉन ही कलरचे प्रकार आहेत, पेपर, कॅनव्हास आणि पेन्सिल हे साहित्य आर्टिस्टला लागत असतं. आर्टिस्ट म्हणजे जे मोठमोठे कलाकार असतात की जे मोठमोठे ड्रॉइंग्स काढतात आणि त्या ड्रॉइंगचं एक्झिबिशन लावतात, तर त्यांना हे साहित्य त्या ठिकाणी लागत असतं. मग ते हे साहित्य वापरून कोणकोणत्या कृती करतात? ड्रॉ ते चित्र काढतात, पेंट त्याचप्रमाणे वेगवेगळे डिझाईन्स काढतात, नंतर स्केच म्हणजे प्रत्येकाचे चेहरे किंवा वेगवेगळ्या व्यक्तीचे चेहरे काढणे, कलर आणि शेड त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शेड या ठिकाणी ते काढत असतात. अशा प्रकारे आर्टिस्ट हे ॲक्शन या ठिकाणी करत असतात. त्यानंतर मेकॅनिक म्हणजे यांत्रिक. मग मेकॅनिकला कोणकोणते टूल्स लागतात? स्क्रूड्रायव्हर, ड्रिल, स्पॅनर, नट, बोल्ट, स्क्रू, हॅमर आणि वायर एवढं साहित्य मेकॅनिकला लागत असतं. मग तो हे साहित्य घेऊन काय काय कामं करतो? कोणकोणते ॲक्शन करतो? तर रिपेअर, जॉईन, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, बेंड आणि चेक या गोष्टी तो या ठिकाणी करत असतो. अशा प्रकारे हे ऑक्युपेशन त्यांचे टूल्स आणि ॲक्शन यांच्या मॅच मी या ठिकाणी लावलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे या ऑक्युपेशन, टूल आणि ॲक्शन यांच्या मॅचेस लावायच्या आणि तुमच्या इथं तुमच्या नोटबुकमध्ये ह्या राईट डाऊन करायच्या आणि माहिती करून घ्यायची की कोणत्या ऑक्युपेशनला कोणते टूल्स लागतात आणि ते टूल्स यूज करून कोणकोणते ॲक्शन हे त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. खाली सेंटेन्सेस दिलेले आहेत ते रीड करायचे. युजिंग युअर मदर टंग नेम द ऑकेजन सिच्युएशन व्हेन यू विल यूज दीज सेंटेन्सेस. खाली दिलेले ही वाक्य वाचा आणि ही वाक्य तुम्ही कोणत्या प्रसंगी वापराल ते तुमच्या मातृभाषेत सांगा. मग सेंटेन्स दिलेले आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. सेकंड दॅट इज व्हेरी काइंड ऑफ यू. थर्ड प्लीज स्टे फॉर लंच. आणि फोर्थ हाऊ नाईस इट विल बी. मग हे जे सेंटेन्स आहे तर हे सेंटेन्स आपण कोणत्या प्रसंगी वापरणार आहोत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आणि तेही आपल्या मातृभाषेत. मी या ठिकाणी तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता की मी ते सेंटेन्सेस या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. मग फर्स्ट सेंटेन्स आहे आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. म्हणजे मी कोणालाही या ठिकाणी मदत करू शकतो. मग हा प्रसंग या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रसंगाचा अनुभव घेऊ शकता? तर एखादी समस्या किंवा अडचण निर्माण झालेली असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकतात आणि त्यावेळेस तुम्ही वाक्य वापरू शकता आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. त्याचप्रमाणे सेकंड आहे दॅट इज व्हेरी काइंड ऑफ यू. म्हणजे तुम्हाला एखाद्याविषयी प्रेम वाटतं, दयाळूपणा हा त्या ठिकाणी वाटत असतो. मग एखाद्याने आपल्याकरता आपल्या मनासारखे केले असले तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटते, दया वाटते किंवा एखादी चांगली गोष्ट केली तर त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीविषयी प्रेमळपणा, दयाळूपणा हा त्या ठिकाणी वाटत असतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे प्लीज स्टे फॉर लंच. आपण आपल्याकडे एखाद्याला जेवायला बोलवतो. मग केव्हा बोलवतो? एखाद्या पाहुण्यात जेवणाकरता आग्रह करत असताना. त्याने जर एखादी चांगली गोष्ट केली तर त्यावेळेस आपण त्याला सांगतो की तू माझ्याकडे जेवणाकरता ये, असं त्यावेळेस आपण त्याला सांगत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ नाईस इट विल बी. एखाद्याने आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट केली असली तर त्यावेळेस आपण असं म्हणतो की हाऊ नाईस इट विल बी. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मनाला
आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट केली तर त्यावेळेस आपल्याला छान वाटतं आणि त्यावेळेस आपण सेंटेन्स वापरत असतो, हाऊ नाईस इट विल बी, की किती छान. अशा प्रकारे हे सेंटेन्स आणि ते सेंटेन्स कोणत्या प्रसंगी वापराल ते आपल्या मराठी मातृभाषेमध्ये या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.